महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आई वडिलांच्या डोळ्यांदेखत काळानं झडप घातली आणि एका निष्पाप चिमुरडीचा घास घेतला। दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षांच्या ज्ञानेश्वरी मोरे या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। वलखेड येथील बळवंत शिंदे यांच्या शेतात विलास गिरीधर मोरे शेतमजूर म्हणून काम करतात। मंगळवारी रात्री 21 एप्रिलला कुटुंब आपल्या घरासमोरील शेडमध्ये स्वयंपाक करत असताना दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने अचानक 2 वर्षांच्या ज्ञानेश्वरीवर झडप घातली। आईवडिलांच्या किंचाळ्या आणि गावकऱ्यांचा आरडाओरड सुरू असतानाच बिबट्या चिमुरडीला तोंडात पकडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला। गावकऱ्यांनी तातडीने शोध मोहीम राबवली, मात्र रात्री 9 वाजेच्या सुमारास रामभाऊ बोंबले यांच्या पेरूच्या बागेत ज्ञानेश्वरीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला। हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला। रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बिबट्याने जीव घेईपर्यंत वनविभाग झोपला होता का, असा संतप्त सवाल वलखेडचे सरपंच विनायक शिंदे यांनी केलाय। सदर काल वलखेडमध्ये जी घटना झाली, एका 1.5 ते 2 वर्षाच्या चिमुरडीला बालिकेला नरभक्षक बिबट्याने उचलून नेऊन तिचा अंत केला आणि ती घटना घडत असताना तिचे आई वडील सगळे शेजारी असताना ती घटना घडली आणि त्यांच्यातून त्या मुलीला उचलून घेऊन गेला बिबट्या। त्यानंतर गावामध्ये ही वार्ता फिरताच गावातील 200-300 लोक तिथं जमा होऊन आणि वन विभागाचे काय अधिकारी, दिंडोरी पोलीस स्टेशनचे काय अधिकारी, आम्ही सर्व मिळून त्या टीम बनवल्या 1-2-3 आणि प्रत्येक टीम ह्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या। ती एक शेजारच्या शेतामध्ये मृत अवस्थेत ती मुलगी सापडली। पण ती मुलगी सापडली, तो नरभक्षक बिबट्या हा एक कायमस्वरूपी जेरबंद करा किंवा मग त्याला गोळ्या तरी घाला, कारण ह्या घटना वारंवार आमच्याकडे गाई, वासरं, बैल, कुत्रे यांच्यावर होत होते। आज तीच गोष्ट माणसावर आली, कारण आमच्या गावामध्ये कुत्रेच राहिले नाही बिबट्यांना खाण्यासाठी। आणि आता जर मुलांवर ह्या गोष्टी व्हायला लागल्या तर हे प्रशासनाने याची कुठंतरी काळजी घेतली पाहिजे का ह्या बिबट्यांना आमच्याकडे नकोच आहे, किंवा मग आम्हाला अधिकार द्या या बिबट्यांना मारण्याचा, आम्ही मग या बिबट्यांना मारतो। आणि त्या कुटुंबाला कोणती गोष्ट होत असताना एखादा घरातला माणूस जातो का ती पैशाने किंवा येणं भरून जात नाही, पण पैसे किंवा त्या कुटुंबाला मदत एक सहानुभूतीची असते। जी मदतसुद्धा त्या कुटुंबाला मिळावी। अतिशय गरीब कुटुंब आहे ते, आणि त्यांचं त्या कुटुंबाचं सुद्धा म्हणणं आहे का हे लोक डॉक्युमेंट करताना, वन विभागाचे लोक डॉक्युमेंट करताना जरा त्रास देतावा, पण वन विभागाने पण त्याला सहकार्य करावं आणि ती लवकरात लवकर मदत मिळेल अशी अपेक्षा करतो। रात्री या ठिकाणी आमच्या येथील श्री त्र्यंबक बळवंत शिंदे यांच्या शेतामध्ये जे शेतमजूर काम करतात, त्यांची मुलगी रात्री 7:30च्या दरम्यान बिबट्यानं अचानक उचलून नेली। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आमच्या गावामध्ये आजपर्यंत जनावरावर हल्ला करण्यात आला होता, पण मुलांवर किंवा असं याच्यावर कुठल्याही पद्धतीचा हल्ला होत नव्हता आजपर्यंत, पण अतिशय दुर्दैवी घटना घडली। आम्ही सर्व वलखेड ग्रामस्थ या दुःखामध्ये सामील आहोत। शासनानं या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे विचार करून त्याचा पाठपुरावा करून त्या कुटुंबाला अतिशय चांगल्या प्रकारे चांगली भरीव मदत द्यावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। आणि याच्यावर शासनाने चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून त्याची शहानिशा करून आणि भावी काळामध्ये असे हल्ले होणार नाही याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो। घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी सुशांत पाटील यांच्यासह वनपाल आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लावला आहे। दिंडोरी तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे। आता तरी वन विभाग या नरभक्षकाचा बंदोबस्त करणार का, की अजून बळीची वाट पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी अशोक निकम, दिंडोरी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।